नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण या तासिकेमध्ये या व्हिडिओमध्ये वारकरी संप्रदायाचं कळस होण्याचं महाभाग्य ज्यांना लाभलं ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारे संत तुकाराम. तुका झालासे कळस ज्ञानदेव रचला पाया उभारले देवराया नामा तयाचा किंकर त्याने केला विस्तार. तुका झालासे कळस बहिणाई मने भजन करा सावकाश. संत तुकाराम यांचं साहित्य हे मराठी साहित्याला अत्यंत भूषणावह अशा प्रकारचं आहे. वारकरी संप्रदायामधील हा महत्त्वाचा संत कवी होऊन गेला. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासामधील सत्र 6व्याकरिता असलेला हा भाग संत तुकाराम यांचं साहित्य, त्यांचा परिचय आणि त्यांचं एकूण साहित्याच्या संदर्भाने आज आपण विचार करणार आहोत. वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, 18 पगड जातीमधील जी संत मेळा आणि संत एकनाथ यांच्या साहित्यासंदर्भात, महानुभाव साहित्याचं साहित्य या संदर्भातही 5व्या सत्रामध्ये आपण विचार केलेला होता. BA कला तृतीय वर्ष 6व्या सत्राकरिता असलेला घटक संत तुकाराम यांचं साहित्य पाहण्यापूर्वी आपणास संत तुकारामाचा जीवन परिचय पाहायचा आहे. संत तुकाराम हे एकनाथाच्या नंतरचे भगवत संप्रदायातले श्रेष्ठ असे संत कवी 17व्या शतकात रामदासांच्या आणि शिवाजी राजांच्या काळातच होऊन गेले. त्यांचा जन्म आणि मृत्यू यांच्या निश्चित वर्षाबद्दल अभ्यासकामध्ये मतभेद असले तरी सर्वसाधारणपणे इसवी सन 1606 ते 1649 असा संत तुकारामाचा जीवनकाळ मानला जातो. त्यांचा जन्म देहू या गावी झाला. वान सामानाचा त्यांचा व्यवसाय होता. त्यांचे वडील बोलोबा आणि आई कनकाई, त्यांना सावजी नावाचा एक मोठा भाऊही होता. त्यांचे घर हे वारकऱ्यांचे होते. पिढीजात वारकरी परंपरा, घराण्यामध्ये विठ्ठल भक्ती ही चालत आलेली होती. वडील धार्मिक वृत्तीचे आणि भाऊ अतिशय विरक्त. व्यवसायाची जबाबदारी त्यामुळं तुकारामावरच येऊन पडली. त्यांचाही संसार होता, पत्नी होती, मुले होती. तुकारामाची 2 लग्न झाली. पहिले लग्न 13व्या वर्षी आणि दुसरे लग्न वयाच्या 17व्या वर्षी त्यांचं झालं. मात्र प्रपंचाचे सुख तुकारामाला फारसं लाभलं नाही. त्यांचे वडील लवकरच मरण पावले. पाठोपाठ आईचं निधन झालं. धंदाही फारसा चालेनासा झाला आणि इसवी सन 1629 ते 30 मध्ये महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला होता. तुकारामांच्या व्यवसायाला आणि प्रपंचाला त्याला फार मोठा फटका बसला. दुष्काळाचा फटका बसला. त्यांचा मोठा भाऊ सावजी याची पत्नी ही पण स्वर्गवासी झाली आणि सावजी संसारातून उठून पूर्ण विरक्त संन्यासी जीवन तो जगू लागला. तुकारामाची पहिली पत्नी मरण पावली आणि मुलगा संतू हा सुद्धा मरण पावला. गुरेढोरे विकावी लागली. अन्नान्न दशा झाली. भयंकर हालाकीच्या आणि उपासमारीच्या अवस्थेत तुकारामांना दुःख सहन होईना. त्यांचे मन त्या दुःखाने हळूहळू संसारापासून दूर जाऊ लागले. त्यांना ईश्वर भक्तीची गोडी लागली. विठ्ठलाचा ध्यास त्यांना असा लागला
की व्यवसाय आणि संसार यांच्यापासून त्यांचे मन पूर्णपणे उडाले. कर्जदारांचे दारात धरणे आणि पत्नीचे त्यांना पुन्हा पुन्हा संसारामध्ये ओढणे, त्यामुळं दोन्ही गोष्टीचा परिणाम संत तुकारामावर झाला. देहूजवळच्या भंडाऱ्याच्या डोंगरावर ते एकटेच विठ्ठल नाम घेत राहत. त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ यांचे अभंग आळवले, ग्रंथ अभ्यासले, भजन कीर्तनाला त्यांनी प्रारंभ केला. असे म्हणतात की स्वप्नामध्ये त्यांना बाबाजी चैतन्य नावाच्या साधुपुरुषाने गुरुमंत्र दिला आणि नामदेवांनी त्यांना स्वप्नात येऊन अभंग करण्याची स्फूर्ती दिली. तुकारामाने स्वतःच अभंगामध्ये याची नोंद केलेली आहे. शतकोटी तुझे करीन अभंग, हे का नाही, असा उल्लेख त्यांनी अभंगात केलेला आहे. तुकाराम हे देहूचे वाणी राहिले नाहीत. हळूहळू ते संतपदाला पोहोचले. त्यांचा परमार्थातला अधिकार वाढला. त्यांना अनेक शिष्य मिळाले. त्यामध्ये ब्राह्मण होते, शूद्र होते आणि बहिणाबाईसारख्या स्त्रियाही होत्या. तुकारामांना देहू गावी सनातन वर्गाकडून प्रथम त्रास सोसावा लागला. त्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या आणि पुन्हा त्या तरंगून जशाच्या तशा वर आल्याची एक आख्यायिका सांगितली जाते. तुकारामांना होणारा समाजनिंदेचा त्रास आणि त्यांच्या अभंगाचे सामर्थ्य या आख्यायिकेने सुचवले आहे असे म्हणायला हरकत नाही. तुकाराम आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली होती की नव्हती, तुकाराम आणि रामदास यांच्या भेटी झाल्या असाव्यात किंवा नाही, हे निश्चित पुराव्यानिशी सांगता येणार नाही. अजूनही हे विद्वानाच्या मतभेदाचे विषय आहेत. तुकारामांचे निर्वाण हाही बहुजन समाजात दंतकथेचा विषय झाला आहे आणि अभ्यासकामध्ये वेगवेगळी मते आहेत. संत तुकाराम यांनी जे काही अभंग लिहिलेले आहेत, असं म्हटलं जातं, सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंताची आणि प्रसिद्ध अभंग तुक याचा. तुकारामाचा जो अभंग आहे तो अभंग अत्यंत प्रसिद्ध आणि मुखोद्गत असलेले हे सगळे अभंग आपल्याला सांगता येतात. तुकाराम रूढ अर्थाने शिकलेले नव्हते, मात्र संत परंपरेतील साहित्य त्यांच्या चांगल्या परिचयाचे होते. तुकारामाचे व्यक्तिमत्व एकीकडे दृष्ट प्रवृत्तीवर हल्ला करण्याइतके कणखर आणि दुसरीकडे भक्तीने भारलेले अतिशय मृदू असे होते. त्यांच्या अभंगाची शैली तशीच आहे, परखडही आहे आणि हळुवारहीपणा तिच्यामध्ये दिसून येतो. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासी भेदू वैसे, असे तुकारामाने स्वतःचे वर्णन केलेले आहे. तुकारामाच्या अभंगातून त्यांचे मन प्रगट होते. समाजातील सर्व अनिष्ट प्रथांचा, घातक रूढींचा ते निषेध करतात. जातीभेद त्यांना मान्य नाही. सर्व माणसे सारखी आहेत असे ते पुन्हा पुन्हा सांगतात. केवळ जन्म उच्च वर्णामधला म्हणून दुसऱ्यावर अन्याय करणारी माणसे, समाजात पोकळ डौल मिरवणारी माणसे, लबाड आणि ढोंगी साधू यांच्यावर संत तुकाराम हल्ला चढवितात. अमंगल, अनिष्ट अशा सर्व गोष्टीवर आघात करणे आणि शुद्ध, मंगल, कल्याणकारी अशा भक्तीचा मार्ग दाखविणे असे दुहेरी कार्य तुकारामांच्या अभंगांनी केलेले आहे. तुकारामांचा देव हा दूर देवळामध्ये नाही आणि त्यांनी समाजातील दीनदुबळ्यांची सेवा करणाऱ्या, त्यांना आपले म्हणणाऱ्या संत सज्जनामध्ये देवाचं रूप त्यांनी पाहिलं. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असे एका अभंगामध्ये तुकारामांनी म्हटले आहे. संत तुकारामाच्या मनात भक्तीच्या वाटेवर चाललेला संघर्ष, लोभ मोहावर मात करण्याची त्यांची धडपड, मनाने शुद्ध आणि मुक्त होण्याचा त्यांचा ध्यास,
तसेच विठ्ठलाच्या प्रत्येक म्हणजेच ईश्वराच्या भेटीने त्यांच्या मनाला होणारा अपार आनंद याचे अनुभव तुकारामांनी अभंगामधून प्रकट केलेले आहेत. त्यांना प्रत्यक्ष असा कोणीही गुरु नव्हता. भक्तीच्या मार्गावर त्यांचा प्रवास स्वतःच्या बळाने घडला. त्यांनी माणसाचे सामाजिक जीवन शुद्ध असावे म्हणून आग्रह धरला आणि मन निर्मळ असावे असाही उपदेश केला. तुकारामाच्या अभंगातील शब्दकळा लवचिक आहेत. जसा अनुभव असेल तशी ती शब्दकळा बदलते. दांभिकपणावर हल्ला करताना शस्त्रासारखी तिखट होते, फटकळ होते आणि सज्जनाचे गुणवर्णन करताना मेणाहून मऊ होते. तुकारामांनी माणसाचं अंतर्बाह्य जीवनच अभंगामधून प्रकट केलेलं आहे. भागवत संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला, पण तुकारामांनी त्यावर कळस चढविला असं म्हटलं जातं. संत तुकारामाचं कार्य आपण पाहूयात. ज्ञानेश्वर नामदेवांनी ज्या भक्ती परंपरेचा केला, त्या परंपरेत समाजाच्या सर्व थरामधून भक्त मंडळी गोळा झाली. भक्तीच्या क्षेत्रात ती सर्व माणसे समान होती. संत कसा असावा याचा आचारधर्म नामदेवांनी सांगितला होता आणि सर्वच संतांचे चारित्र्य निर्मळ असावे असा आग्रह त्यांनी धरला होता. परंतु समाजातील अन्याय अनाचाराविषयी संत फार कठोरपणे बोलले नव्हते. सामाजिक विकृतीवर त्यांनी सरळ हल्ले केले नव्हते. संत तुकारामांनी मात्र माणसाच्या वैयक्तिक चारित्र्यांच्या शुद्धतेबरोबरच त्यांचे सामाजिक चारित्र्यही शुद्ध असावे असा आग्रह धरला. अनेक देवदेवता, त्यांची अर्थशून्य पूजा, भलत्या उपासनेच्या पद्धती, अंधश्रद्धा, देवाच्या नावाने चालणारे ढोंग आणि अन्याय, जाती व्यवस्थेमुळे वाढणारी विषमता अशा अनेक सामाजिक दोषावरती फार त्विषाने प्रहार त्यांनी केले. माणसामधील सात्विक, सुजानता, चांगुलपण त्यांनी जागं केलं. पण त्याचबरोबर त्यांची दुष्टबुद्धी, अन्यायकारक वृत्ती, आंधळी भक्ती यांचाही नाश केला पाहिजे अशा भावनेने तुकारामांनी त्यांच्या अभंगाची रचना केली. राजकीय दृष्टीने पाहता समाज परावलंबी झालेला होता. त्याची घडी मुसलमानी आक्रमणाने विस्कटलेली होती. पण समाजमन कणखर राहावे, निर्मळ भक्तीचा आधार त्यांना मिळावा आणि म्हणून बहुजन समाजाला अध्यात्माचा मार्ग खुला व्हावा यासाठी तुकारामांनी आयुष्य वेचले. म्हणून तुकारामाचे कार्य हे भागवत संप्रदायासाठी फार महत्त्वाचे ठरते. समाजाची नैतिक उन्नती व्हावी या तळमळीने केलेले कार्य सर्वसामान्य माणसाला इतके प्रभावित करणारे होते की ज्ञानोबा तुकाराम हा त्यांचा मंत्रघोषच बनला. मित्रहो, तुकारामाचं साहित्य आणि तुकारामाचं कार्य बघत असताना एक मराठी भक्ती परंपरा जी या महाराष्ट्रामध्ये रुजली, त्या भक्ती परंपरेचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते सुद्धा या निमित्तानं बघणं मला महत्त्वाचं वाटतं. कारण मराठीतल्या भक्ती संप्रदायाची पाळेमुळे थेट वेदकाळात आढळतात, परंतु येथे भक्तीचा प्रवाह सर्व समाजाला व्यापणारा ठरला तो मध्ययुगात. भक्तीचे वैभव या काळात कळसाला पोहोचले. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्रातले 3 प्राचीन संप्रदाय होत. मराठी भक्ती परंपरेने लहान मोठे सर्व संप्रदाय आपल्यामध्ये सामावून घेतले. त्यांच्याशी वाद केला नाही, त्यांना विरोध केला नाही, उलट त्यांना सामावू शकेल इतके आपले तत्त्वज्ञान व्यापक बनविले. संप्रदायाच्या उपासना पद्धतीमध्ये, आचारामध्ये, वेश वागण्यामध्ये आणि तत्त्वज्ञानामध्ये वरवर पाहता भिन्नता होती, परंतु संतांनी परमेश्वराचा अनुभव सर्वांना सारखाच आहे अशा एकात्म भावनेचे महत्त्व मानले. म्हणून महाराष्ट्रात वेगवेगळ्या संप्रदायाचे आपापसात झगडे झाले नाही. शैव व वैष्णवांची युद्धे झाली. बाह्य भिन्नतेला महत्त्व न देता माणसाच्या आंतरिक अनुभवावर लक्ष केंद्रित करण्याची इथली परंपरा असल्यामुळे इथे धर्माच्या नावाने एकमेकाचे रक्त सांडले गेले नाही. संप्रदायाचे भेद भक्ती परंपरेने मानले नाहीत आणि
जातीचे भेदही मानले नाहीत. इथे फक्त भक्तीचे महत्त्व आहे, जातीचे नाही अशी भूमिका संतांनी घेतली. त्यामुळे स्त्री शूद्रासह साऱ्या समाजाला भक्ती परंपरा आपलीशी वाटली आणि सर्वांना तेथे स्थान मिळाले आणि सर्वांच्या अनुभवाचा संत वाङ्मयात समावेश झाला. संप्रदाय भेद आणि जातीभेद असे या भक्ती परंपरेने दूर सारले, तसे धर्माचे भेदही दूर सारले. मुसलमानांची राजकीय आक्रमणे सतत होत होती आणि सुफी पंथाच्या साधूंनी मुसलमानी राजवटीच्या आश्रयाने पंथाचा प्रचार चालविलेला होता. असे असतानाही जे खरे भक्त असतील, खरे संत असतील, ते कोणत्याही धर्माचे असोत, ते श्रेष्ठच आहेत असे मानून इथल्या भक्ती परंपरेने त्याचा स्वीकार केला. मराठी संतांच्या नामावलीत कित्येक मुसलमान संत दिसून येतील. शेख महम्मद हे त्यांच्यापैकी एक प्रमुख संत. ते स्वतःविषयी म्हणतात की शेख महम्मद अविंध, त्याचे हृदयी गोविंद. जाती धर्म आणि संप्रदाय याचे भेद संतांनी मानले नाहीत आणि निर्मळ भक्तिभावाने आलेल्या समाजाच्या सर्व थरामधल्या माणसांना भक्तीच्या व्यासपीठावर एकत्र आणले. त्यातून लोकजीवनाशी संबंधित अशा अनुभवाचे उत्स्फूर्त वाङ्मय जन्माला आले आणि मराठी भाषेचे सामर्थ्य, सौंदर्य आणि अनुभवाची संपन्नता याचे दर्शनच या वाङ्मयानं घडवलेलं आहे. तुकारामाची जी वचनं आहेत, अमोल अशा प्रकारची वचनं, ते अत्यंत अतिशय सुभाषित वाटावेत आणि तुका हा आपल्या आजूबाजूचाच असलेला कुणीतरी तो उपदेश करतोय अशा प्रकारची भावना त्या अभंगामधून व्यक्त होते. तुका म्हणे, ज्ञाना म्हणे, नावा म्हणे अशा पद्धतीचं उल्लेख त्या अभंगामध्ये येताना दिसून येतो. तुकारामाची अमोल अशा प्रकारची वचने आहेत. तुकारामाची अभंगवाणी महाराष्ट्रात इतकी लोकप्रिय आहे की आजही इथल्या सर्वसामान्य माणसाच्या मुखी तुकारामाचे अभंग खेळत असतात. जीवन व्यवहाराचे अचूक निरीक्षण, वास्तव आणि अचूक दृष्टांत तसेच नैतिक मूल्याचे अखंड भान तुकारामांना होते. त्यामुळे तुकारामाचे अभंग म्हणजे मराठी माणसाचे धन झाले आहेत. तुकारामाच्या अभंगाचे चरण सुभाषितासारखे साठवले जात आहे. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याच अंकुशाचा मार, किंवा जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासी भेदू वैसे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. अशा पद्धतीनं आम्ही नाठाळाच्या आणि डोक्यामध्ये काठी मारायला सुद्धा मागे पुढं बघणार नाहीत. भले तरी देऊ कासेची लंगोटू, आम्ही इतके मऊ आहोत आणि कठीणही आहोत, प्रसंगी तशा पद्धतीनं व्हावं लागेल अशा प्रकारची भावना संत तुकारामांनी अभंगातून व्यक्त केलेली आहे. वारकरी संप्रदाय आणि सगळ्या जाती धर्मातील लोकांना माणुसकी आणि मानवता हाच धर्म आहे शिकवला. म्हणून ते एका अभंगामध्ये म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेदाभेद मानणं इथं अमंगळ आहे. हे विष्णूचं जग आहे आणि वैष्णवांचा धर्म किंवा वैष्णव हे विष्णुमय सगळ्यांना समजतात. म्हणून इथं भेद मानणं, एखाद्या व्यक्तीला त्याच्या जातीच्या, धर्माच्या, लिंगाच्या, वंशाच्या नावाखाली वेगळी वागणूक देणं हे आम्हाला इथं मान्य नाही. आणि म्हणून भेदाभेद भ्रम अमंगळ. त्याचबरोबर तुका म्हणे, होय मनाशी संवाद, एकाचे उत्तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षी सुस्वरे आळविती. वृक्ष, वल्ली हे सगळे पशु पक्षी प्राणी हे आमचे सोयरे आहेत आणि सगळ्यांना जीव लावला पाहिजे अशा पद्धतीची भावना त्यांनी त्या अभंगातून व्यक्त केलेली आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे, यत्न करू शब्दच्या आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू जन धन लोका. असे तुकारामाच्या अभंगाचे कितीतरी चरण अमोल वचनांचा ठेवा आहे. मराठी माणसाचं जीवनमूल्यांचं भान त्यांच्यामुळे जागे राहिलेले आहेत. तुकोबाची अभंगवाणीविषयी द वा पटवर्धन यांनी काही विचार मांडलेले आहेत. ते म्हणतात की आध्यात्मिक विचार असो, तुकारामाचे किंवा भक्तिप्रेमाच्या उमाळ्याने रेखाटलेल्या सावळ्या प्रभ्रमाचे चित्र असो, प्रापंचिकांना केलेला हितोपदेश असो की प्रखड अखंड खंडन असो, तुकोबाचे बोल हे थेट मनाला जाऊन भेटतात. या बोलात तुकोबाच्या प्रामाणिक
आणि संवेदनशील मनाचा प्रत्यय ठायी ठायी आपणास येतो. तुका म्हणे जेथे पाहिजे अनुभव, शब्दाचा गौरव कामा नये, ही तुकोबाची दृष्टी आहे. त्यामुळे हा मूळचाच झरा आहे हे त्यांच्या शब्दामधून जाणवत राहते. आधुनिक भाषेत सांगायचे तर आत्मनिष्ठा हा त्यांच्या वाणीचा सहज धर्म आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी किंवा नव्हे ही वाणी माझ्या पदरीची, मज विश्वंभर बोलवितो, ही त्यांची रीती आहे. बाह्य कलाकुसरीची तिला गरजच पडत नाही. त्यांच्या शैलीची गुरुकिल्ली आपणास तुकोबांच्या व्यक्तिमत्वात सापडते. विष्णुदासांचं वर्णन करताना त्यांनी म्हणतात की मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू वैसे, मेले जाती असो निजोनिया जागे, जो जो जे जे मागे ते ते देऊ, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा. माये बापाहुनी बहु मायावंत, करू घातपात शत्रुहुनी, अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, ज्याचे पुरे कोड त्याचे परी, किंवा असाध्य ते साध्य करिता सायास, नाव त्याचे अभ्यास तुका म्हणे. अशा पद्धतीनं रचना, आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे, अशा पद्धतीनं अनुभूतीची सुद्धा आनंदाची स्थिती जी आहे ती त्यांना प्राप्त झाली आणि त्या पद्धतीनं वर्णन त्यांनी आपल्या अभंगातून केलेलं आहे. अशा व्यक्तिमत्वाच्या प्रांजळपणामुळेच त्यांच्या भावविष्कारात जरूर तेथे शब्दकळेचे ओज, प्रसाद, माधुर्य आदी गुण प्रकट होताना दिसतात. पुरुषोत्तमाचे वर्णन करताना ती तू माऊलीहून मयाळ, चंद्राहून शीतळ, पानियाहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा असे भाव कोवळे रूप धारण करते. तर पाया झाला नारू, तेथे बांधला कापुरू, तेथे बिब्याचे काम, अधिमासी तो अधम, देव्हाऱ्यावरी विंचू आला, देवपूजा आवडे त्याला, तेथे पैंजाऱ्याचे काम, व्हावे अधमासी अधम, अशी वज्र कठोर त्यांची भाषा बनते. हरिनामवेलीच्या रूपकाचा विस्तार करताना तिचे माधुर्य ओथंबून येते. तुकोबांची अभंगरचना स्फुट स्वरूपाची आहे. स्फुटत्वामुळे म्हणजे लघु स्वरूपाची आहे. वर्णन सातत्याने साधणाऱ्या चरवणेला तीत कमी वाव मिळतो, तरीसुद्धा संवेदनशील मनाने टिपलेल्या प्रसंगातील नाट्य तीमध्ये नेटके उभे राहते. भोंदू, बुवा, ढोंगी पुरोहित, आदर्श ग्राम, कुग्राम, पंढरपुरात चाललेली आवा, वाघ कोल्ह्याची ठकाठका पडलेली गाठ, देहाची जराठावस्था यांची त्यांनी काढलेली शब्दचित्रे विलक्षण आणि बोलकी आहेत. माथारपणाचे हे वेधक शब्दचित्र तर पहा कशा प्रकारचं आहे. माथारपणी थेट पडसे खोकले, हातपाय कपाळाला लावूनी बैसे, खोबरियाची वाटी झाले असे मुख, गळतसे नाक, श्लेष्मपुरी, बोलो जाता शब्द नयेचे हा नीट, गडगडी कंठ कफ भारी, शेजारी म्हणती मरे नका मेला, आणिला कंटाळा येणे आम्हा, तुका म्हणे आता सोडूनी सर्व काम, स्मरा राम राम क्षणाक्षणा. आशयानुसार लवचिक बनणारी ही शब्दकळा पाहिली की आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू, हे तुकोबांचे उद्गार अगदी यथार्थ वाटतात. तुकोरामाच्या गृहस्थाश्रमाविषयी डॉक्टर शंदा पेंडसे यांनी म्हटलेलं आहे की मनुष्याने आत्मनिरीक्षण करावे व साधुत्वाचे ढोंग करू नये. ज्यांच्या अंतकरणातून कुटिलता गेली नाही त्याने गळ्यात माळ घालू नये. ज्यांच्या अंगी धर्म, दया, क्षमा, शांती नाही त्यांनी अंगाला राख लावून फासून गोसावी होऊ नये. ज्याला भक्तीचा महिमा कळला नाही त्याने ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलू नयेत. ज्याने आपले मन जिंकले नाही त्याने प्रपंच टाळू नये. आणि ज्याला हरिभक्ती नाही त्याने भगवे वस्त्र धारण करू नये. जोपर्यंत मनातून कोणत्याही गोष्टीची आशा गेली नाही तोपर्यंत सुख असावे संसारी, असे तुकोबाचे संसार आणि प्रपंचाविषयीचे धोरण आहे. भक्तीसह व्यवहार प्रामाणिकपणे केला की नारायण भेट देतो. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी.
पर उपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. भूतदया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्त्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. आदर्श गृहस्थाश्रमाचं वर्णन तुकोबाने या अभंगात केलेले आहेत. त्याचबरोबर प्रयत्नवाद, निश्चयवाद याविषयीही त्यांनी सांगितलेलं आहे. तुका म्हणे हेची फळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळं असं ते म्हणतात. धन मिळू नये असे नाही, पण ते प्रामाणिक व्यवहार करून मिळवावे आणि त्यात आसक्ती ठेवून केवळ स्वतःकरिताच त्याचा व्यय न करिता स्वार्थनिरपेक्ष वृत्तीने त्या धनाचा सदुपयोग करावा. अशा गृहस्थाला पुढील जन्म अधिक चांगला येईल. जो परोपकार करतो, परनिंदा करीत नाही, परस्त्रिया ज्याला माय बहिणीसारख्या आहेत, भूत जातविषयी ज्याला दया आहे, गायीचे आणि संसारोपयोगी पशूंचे जो पालन करतो, रानामध्ये तहानलेल्या जीवांना जो पाणी पाजतो, स्वतः शांत राहतो, कोणाचे वाईट चिंतित नाही आणि वडिलांचा मान देऊन त्यांच्या कीर्तीत भर घालतो, त्याचा गृहस्थाश्रम सफळ होतो. अशा गृहस्थाला वैराग्याने मिळणारे श्रेष्ठ स्थान व शक्ती प्राप्त होते. त्याला गृहस्थाश्रम सोडावा लागत नाही. तुका म्हणे देव जोडे याचसाठी, अनिक ते आटी न लगे काही. परमेश्वर प्राप्ती याच सदाचाराने होते. त्याकरिता दुसरी काही यातायात करावी लागत नाही. घरदार सोडून भिक्षा मागत हिंडावे लागत नाही. भिक्षापात्र अवलंबिने जळो जिने लाजीरवाने, ऐशी यासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. गृहस्थाश्रमाची कर्तव्य सोडून प्रामाणिकपणे व परिश्रमाने धनार्जन करिता भक्तीच्या नावाने जे भिक्षा मागतात, त्यांचे जिने लाजीरवाने होते. नारायण त्यांची उपेक्षा करतो. त्यांची भक्ती वरवरची आणि पोटासाठी असते. दीन आणि बाप बुडवाने होऊन जगाला पोटासाठी साकडे घालणे हे रोकडे अभाग्य आहे, असं ते म्हणत असत. म्हणून एकंदरीतच संत तुकारामाचं साहित्य हे मराठी साहित्याला अत्यंत समृद्ध आणि संपन्न करणारा अशा प्रकारचं आहे. तुकारामाच्या इतर साहित्याची चर्चा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आज एवढंच ठीक आहे. हा व्हिडिओ आपण लाईक करावा, शेअर करावा, इतरांना पाठवावा. आणि मी आज प्रल्हाद भोपे आपली रजा घेतो. धन्यवाद.